नवरा बायकोचं भांडण होतं, यात सगळ्यात मोठं कारण काय? म्हणजे बायकोच्या माहेरच्यांनी केलेली संसारामधली लुडबुड, केलेल्या काड्या, शेजाऱ्यांनी भरलेलं कान आणि दोघांच्या मधला विसंवाद वगैरे वगैरे वगैरे. पण याच्यामधूनच एक अशी अत्यंत भयंकर घटना समोर आलेली आहे, ज्याची आपण कल्पना करू शकत नाही. ठिकाण आहे हरियाणा राज्यातील सोनीपत जिल्हा आहे. सोनीपत सेक्टर 3 या ठिकाणच्या पोलिसांना सकाळी सकाळी धक्कादायक माहिती मिळाली होती की ॲटो मार्केटमध्ये एका महिलेची हत्या करण्यात आलेली आहे. आता माहिती मिळाल्यावरती पोलीस त्या ठिकाणी गेलेले होते. घटनास्थळाची पाहणी केली होती. साधारण 55-60 वयाची एक महिला आहे. त्या महिलेचा त्या ठिकाणी मृतदेह पडलेला होता. पण त्या ठिकाणी महिलेचं मुंडकं गायब झालेलं होतं आणि अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आलेली होती. आता धड पडलेला आहे, पण शिर मात्र कोणीतरी घेऊन गेलं आहे. आता पोलिसांच्या तपासणीला सुरुवात होते. महिला कोण आहे, कुठली आहे, तिला कोणी मारलं असेल, असे प्रश्न तर समोर आलेलेच होते. बॉडी ताब्यात घेतलेली आहे, पंचनामा केलेला आहे, पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. त्यानंतर मग अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये तक्रार वगैरे दाखल होते आणि त्याच दिवशी 13 डिसेंबर 2024 रोजी सोनीपतच्या सेक्टर 27मधून एक फोन आला होता आणि एका व्यक्तीनं सांगितलं की एका महिलेचं एक फक्त शिर कुणीतरी त्याच्या घरी पिशवीमध्ये आणून दिलेलं आहे. आता अगोदर शिर नसलेलं धड सापडलं होतं आणि आता धड नसलेलं शिर सापडलेलं होतं. त्यामुळे पोलीस त्या घटनास्थळी पुन्हा दुसऱ्या घटनास्थळी पोहोचले. तर त्या ठिकाणी एका व्यक्तीच्या घरी कुणीतरी ते शिर सोडलेलं होतं, घेऊन गेलेलं होतं, ठेवलेलं होतं. त्यानंतर मग पोलिसांनी ते ताब्यात घेतलं. त्यानंतर मग सेक्टर 27 आणि सेक्टर 3 या दोघांच्या ठिकाणी एका ठिकाणचं धड आणि एका ठिकाणचं शिर दोन्ही एकत्र जुळवलं आणि हे जुळलं ते एकाच महिलेचं होतं. आणि ज्या घरामध्ये शिर मिळालं होतं त्या व्यक्तीनंच त्या महिलेची ओळख पटवलेली होती. महिला होती सोनीपत शहरामध्ये राहणारी. नाव होतं चवन्नी देवी. वय साधारण 55-60च्या आसपासचं होतं. आता ज्या व्यक्तीला शिर मिळालं होतं ती व्यक्ती चवन्नी देवीच्या मुलीच्या ओळखीची होती आणि त्यामुळे आता त्या चवन्नी देवीची ओळख वगैरे पटलेली होती. त्यानंतर मग आता त्या माणसाकडून मग पोलिसांनी त्या महिलेच्या घरची माहिती घेतली, त्या मुलीची माहिती घेतली. तर जिची हत्या झाली तिच्या मुलीचं नाव होतं ममता. आता पोलीस मग त्या ममताच्या घरीपर्यंत पोहोचले. त्या ममताला ही सगळी माहिती दिली की तिला अशा पद्धतीनं मारले. हे कळल्यानंतर त्या मुलीनं टाहो फोडला. तीही रडायला लागली, मोठमोठ्यानं रडत होते. आणि आता आपल्या आईची हत्या कुणी केली, का केली हे तिला काय कळलेलं नव्हतं. पण ती मात्र टाहो फोडत होती, रडत होती. पोलीस चौकशी करत होते. या काळामध्ये पोलिसांना तिनं सांगितलं की 12 डिसेंबर 2024 रोजी रात्री आईला एक फोन आला होता आणि ती बाहेर कोणाला तरी भेटायला गेली होती. परत काही ती माघारी आली नाही. त्यानंतर पोलिसांना तिचा मृतदेह सापडला होता आणि तोही ऑटो मार्केटमध्ये. आता पोलिसांनी मग त्या भागातले CCTV फुटेज वगैरे तपासायला सुरुवात केली, पण काहीच हाती लागलेलं नव्हतं. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेचा फोन जो आहे तो फोन नंबर मिळवला आणि त्याचं CDR काढलं की बाबा शेवटी हिनं कोणाशी संपर्क केला होता, ती कुठं गेली होती, काय गेली होती, याच्याबद्दलची माहिती काढली. आता त्यावेळेस मग नानूराम नावाचं व्यक्तीचं नाव समोर आलेलं होतं. आता हा नानूराम कोण आहे की या नानूरामनं तिला फोन केला, तिला बोलून घेतलं, तिचा आणि ह्याचा काय संबंध होता, हे सगळे प्रश्न होते. मग त्यावेळेस चवन्नी देवीची मुलगी जी आहे ममता, त्या ममताला विचारले की बाबा हा नानूराम कोण आहे. मग हिनं सांगितलं की तो तिचा अगोदरचा नवरा आहे, म्हणजे ह्या ममताचा पती आहे आणि ती जी चवन्नी देवी आहे तिचा तो जावई होता. आता हा जो जुना पती आहे त्याच्यावरच पोलिसांचा संशय आला होता. त्यामुळे पोलिसांनी त्या नानूरामचा पत्ता वगैरे घेतला आणि त्या पत्त्यावरती पोहोचले. पण पत्त्यावरती तो नव्हता, गायब झालेला होता. त्याचा फोन बघितला, फोन लावला, फोन लागत नव्हता, फोन बंद होता आणि त्याचं लोकेशन काही सापडत नव्हता. आता याच काळामध्ये नानूरामचा नंबर मग काही काळाने सुरू झाला होता, नंतर परत बंद झाला. त्यावेळेस पोलिसांना कळलं की तो कुठं आहे, काय आहे. अशा पद्धतीनं आता पोलीस त्याच्या पाठीमागं चोर पोलीस असा हा खेळ सुरू झालेला होता. पण तो एका ठिकाणी सापडतच नव्हता. आता समजा या ठिकाणी सापडला, त्या ठिकाणी लोकेशन त्याचं दिसलं, पुढच्या वेळेस त्याचं लोकेशन भलत्या दुसऱ्याच राज्यामध्ये दिसायचं. असं सगळं चाललेलं होतं. असं 10 दिवस उलटले आणि 22 डिसेंबर 2024ला सकाळीच पोलिसांना एक माहिती मिळाली की हा जो नानूराम आहे तो सोनीपतमध्येच विकासनगर भागामध्ये आलेला आहे.
त्यावेळेस मग पोलिसांनी सापळा रचला, त्याच्यावर जाळं टाकलं आणि त्याच्यामध्ये तो अडकला. त्याला ताब्यात घेतलं, त्याच्याकडे चौकशी केली आणि त्यानं सुरुवातीला मी नाही त्यातला, मला नाही माहिती वगैरे वगैरे अशा पद्धतीचा आव आणलेला होता. पण त्याचं बाकीच्या सगळ्या गोष्टी पोलिसांना माहिती होत्या, लोकेशन माहिती होतं. त्यामुळे पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानं गुन्हा कबूल केला आणि आपणच आपल्या सासूची हत्या केल्याचं त्यानं उघड केलं होतं, त्यानं सांगितलेलं होतं. पण ही हत्या का झाली, त्याचं कारण काय होतं आणि त्याच्यानंतर जे घडलं ते भयंकर होतं. तर हा नानूराम जो आहे तो बिहारचा होता आणि तो कामाच्या निमित्ताने हरियाणामध्ये आलेला होता. सोनीपत या ठिकाणी तो विकासनगरमध्ये राहत होता आणि मिळेल ते काम करायचा, अशा पद्धतीनं त्याचं ते चाललं होतं. आता त्याच भागामध्ये चवन्नी देवी जी आहे ती आणि तिची मुलगी ममता ह्या दोघी तिथं राहत होत्या. आता या नानूरामची त्यांच्याबरोबर ओळख झाली. त्यानंतर मग त्यांचं त्या एकमेकांच्या घरी येणं जाणं सुरू झालं होतं आणि नानूराम पण लग्नाच्या वयात आला होता, ममता पण लग्नाच्या वयात आली होती आणि त्यामुळे या दोघांचंही लग्न झालेलं होतं. आणि नंतर मग ही जी ममता आहे त्या ममतेनं आपल्या आईला सोडलं आणि आपल्या पतीबरोबर ती नानूरामबरोबर ती राहायला लागली होती. काही दिवस विकासनगरमध्ये सुखी संसार तिचा चाललेला होता. त्यानंतर हळूहळू नवरा आणि बायकोमध्ये भांडणाला सुरुवात झाली. दोघांच्यामध्ये सतत वाद व्हायला लागले. काही छोट्या मोठ्या चिटुकल्या गोष्टीवरून दोघं भांडायला लागले. आता हे वाद जे आहेत ते सासूपर्यंत जात होते आणि सासू खरं तर ज्याची चूक आहे त्याला विरोध केला पाहिजे, ज्याचं बरोबर आहे त्याची बाजू घेतली पाहिजे. पण असं असतानाही ती सासू मात्र त्या मुलीचीच बाजू घेत होती आणि काही काळाने इतकी भांडणं झाली की अक्षरशः ती पत्नी जी आहे ती तिच्या माहेरी आईकडे निघून गेली. नानूरामला आहे ना त्यांनी घटस्फोट दिला. आता घटस्फोट द्यायचा निर्णय वगैरे घेतलेला होता आणि आता आपली बायको आपल्यापासून दूर जाते याच्या पाठीमागे तिच्या आईचाच हात आहे याचा संशय नानूरामला आलेला होता की ही जी सासू आहे त्या सासूनी जर समजून सांगितलं असतं, समजून घेतलं असतं तर कदाचित ती बायको तिकडे गेली नसती आणि त्यामुळे तो सासूवरती काठ खाऊन होता. आणि त्यांचा घटस्फोट वगैरे झाला, वेगवेगळे राहायला लागले होते आणि त्या ठिकाणी त्या नानूरामला अजून एक माहिती कळली की त्याची जी पत्नी आहे त्या पत्नीचे अजून एका व्यक्तीबरोबर ती संबंध आहेत. म्हणजे तिचा अजून एक बॉयफ्रेंड आहे. बॉयफ्रेंड हा अत्यंत सात्विक असा शब्द आपण म्हणू शकतो, पण अजून एक कोणीतरी आहे. आता हे कळल्यानंतर मात्र आपल्याला तिनं सोडलं, म्हणजे पतीला सोडण्याचं कारण तिचा प्रेमी आहे हे कळल्यानंतर मग त्याने विचार केला, म्हटला या दोघांनाही धडा शिकवायचा. म्हणजे जिच्यामुळे घटस्फोट झाला त्या सासूला आणि ज्याच्यामुळे घटस्फोट झाला त्या प्रियकराला, दोघांनाही धडा शिकवायचा. आणि त्याच्यानंतर मग त्या नानूरामनं त्या प्रियकराबद्दलची माहिती जमा केली आणि 12 डिसेंबर 2024च्या म्हणजे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशीच रात्री या नानूरामनं आपल्या सासूला, आपल्या म्हणजे त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक सासूला, माझी सासूला, जुन्या सासूला चवन्नी देवीला त्यानं फोन लावला आणि फोन लावल्यानंतर तिला घराबाहेर बोलवलं. घराबाहेर अंधार होता, ती बाहेर आली. बाहेर आल्यानंतर मग त्यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला आणि त्यानं तिला दुचाकीवरती म्हटला बस आणि काहीतरी सांगितलं असेल तिला, त्यामुळे ती त्याच्या दुचाकीवर बसली आणि तो ऑटो गार्डन जे आहे ऑटो मार्केट आहे त्या मार्केटच्या सेक्टर 3 भागामध्ये घेऊन गेला. आणि आता हिला काही त्यांचं बोलणं झालं असेल त्याच्यामुळे तिला काही मनात तशी शंका आली नाही. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर ह्यांच्यामध्ये परत वाद झाला आणि निर्जन स्थळ होतं, आजूबाजूला कुणी नव्हतं आणि त्यावेळेस मग त्यानं तिला म्हणजे रात्रीच्या साधारण 11-12चा सुमार झाला होता आणि त्यावेळेस तिला जबाबदार धरलं. ह्याच्यामध्ये पण पाठीमागचा सगळं हिस्ट्री त्यानं उकरून काढली आणि खिशातला चाकू काढला आणि धारदार शस्त्राने तिच्यावर वार केला, मानेवरती वार केला आणि तिचं मुंडकं कापलेलं होतं. तिची हत्या केलेली होती. हत्या केल्यानंतर धड जे आहे ते त्या ठिकाणी टाकलं. आता एका बाजूला त्यानं सासूला मारलं, पण धडा शिकवायचा होता बायकोच्या प्रियकराला. त्याच्यामुळं त्यानं ते धड जे आहे ते जे शिर जे आहे, मुंडकं जे आहे ते मुंडकं एका पिशवीमध्ये घेतलं आणि त्यानंतर तो तिच्या म्हणजे बायकोच्या प्रियकराच्या घरी गेला आणि रात्रीची वेळ होती. त्यानं दरवाजा ठोठवला आणि ते जे मुंडकं आहे ते मुंडकं त्या ठिकाणी ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर तिथून तो गायब झाला, निघून गेला. आता तिकडून आल्यानंतर जवळजवळ 10 दिवस तो तिथून गायब झाला. त्यावेळेस तो कधी बिहारला जायचा, कधी हरियाणाला जायचा, अशा पद्धतीने वेगवेगळ्या राज्यामध्ये तो फिरत होता. पण 10 दिवसानंतर आता त्याला असं वाटलं की आता सगळं शांत झालेलं आहे आणि त्यामुळे त्याचं सामान घेण्यासाठी तो सोनीपतला आला होता आणि पोलिसांनाही ते कळलं आणि पोलिसांच्या जाळ्यामध्ये तो अडकला. अशा पद्धतीनं या जावयानं सासूचा मर्डर केला होता आणि प्रियकराला अडकवण्याचा प्रयत्न केलेला होता. पण नंतर 10 दिवसात ते सगळं प्रकरण उघड झालेलं होतं.
आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो? सासू सासरे यांनी दोघांच्याही संसारात, म्हणजे मुलाचे सासू सासरे असतील, मुलीचे सासू सासरे असतील, या दोघांनीही मुलांच्या संसारामध्ये हस्तक्षेप करणं बंद करावं. त्यांचा संसार चालला आहे ना, सुरळीत चालला आहे ना, सुरळीतच चालू द्या. उगं त्या सुरळीमध्ये अजून काही करण्याचा प्रयत्न करू नका. दुसरी गोष्ट की जे पती पत्नी असतील त्यांनी एकमेकांना अगोदर समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे, एकमेकांच्याबद्दलच्या गोष्टी समजून त्यांना काय नको काय हवं ते बघितलं पाहिजे. तिसरी गोष्ट, जे समजा एखादा जोडीदार आहे, तो जोडीदार जर अनैतिक गोष्टीमध्ये असेल, अनैतिक संबंधामध्ये असेल, तर अशा वेळेस अशा व्यक्तीपासून स्वतःहूनच दूर गेलं पाहिजे. समोरचा व्यक्ती त्याचं बाहेर कोणाशी संबंध आहेत आणि ती व्यक्ती ह्याच्याबरोबर वाद घालते, नाही नाही मला तुझ्याशी थांबायचंच नाही, बोलायचंच नाही, हेच नाही. अरे त्यांनी म्हणण्याच्या अगोदर ह्यानेच विचार करायचा की असले जी व्यक्ती आपल्याबरोबरती राहून आपल्या पाठीत वार करते आहे, ती आपल्याला उद्या ठार करायलाही कमी करणार नाही, विश्वासघात करायलाही कमी करणार नाही. तर अशा व्यक्तीपासून आपण स्वतःहूनच दूर झालं पाहिजे. कारण मी माझ्या पाठीत वार केला आणि मी फार जीवापाड प्रेम, हे बघा ह्या असल्या गोष्टी आहेत ना, त्या आता जुन्या झाल्या. इथं प्रॅक्टिकली विचार करायचा की जर समोरचा व्यक्ती विश्वासघात करत असेल, विश्वासघाताबरोबर ती आपण इमोशनल होण्यात अर्थ नसतो. तर जो विश्वासघात करतो त्याच्यापासून दूर राहा, म्हणजे घात होणार नाही. तर अशा पद्धतीने आता ह्याच्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत, पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.